मी बनवत आहे ओला जवला। आता ह्याच्यामध्ये टाकलं आहे आलं लसूण टाकलं पहिले फोडणीला, त्याच्यानंतर कांदा टोमॅटो टाकलं, थोडंसं परतलं, कांदा लालसर झाला आणि मग त्याच्यात आमचा कोळी मसाला टाकला। बघा किती छान कलर आला आहे कोळी मसाल्याचा, नवीन मसाला आहे, सुंदर आला आहे कलर, है ना खरंच। इथे भाकऱ्यांचं उकळतं घेतलं आहे, भाकऱ्या पण करणार आहे लगेच तांदळाच्या। जवल्यामध्ये टाकणार आहे कैरी, वांग आणि हा ओला जवला। कांदा छान फ्राय झालेला आहे, आता आपण त्यात टाकूया ओला जवला। आता मी याच्यामध्ये टाकला आहे ओला जवला, तर तो छानपैकी असा मिक्स करते, जेणेकरून त्याला मसाला छान सगळीकडे लागला जाईल। बघा किती छान दिसतोय की नाही, मस्त। आता हा छानपैकी वाफेवर शिजवायचा आणि ह्याच्यात घालणार वांग आणि कैरी, दोन्ही मिक्स घालणार म्हणजे ते व्यवस्थित शिजेल। तुम्हाला मसाला अजून हवा असेल तर तुम्ही घालू शकता चवीनुसार। मी मीठ पण कांद्यातच घातलं होतं। मी प्रत्येक कालवण करताना कांदा फ्राय करायला टाकल्यावरच त्याच्यामध्ये मीठसुद्धा घालते। आमच्याकडे जास्त तिखट खात नाही, त्याच्यामुळे हा जवला काही एवढा मी तिखट बनवलेला नाही आहे, पण छान दिसतोय ना कलर, सुंदर। आणि ही कोलबी आहे, ती फ्राय करणार आहे मस्तपैकी, म्हणजे जवला वांग, कोलबी फ्राय आणि भाकरी। हा आमचा तिखट लाल मसाला, नवीन मसाला आहे, किती लाल दिसतोय बघा, सुंदर। कोळी आगरी कोळी मसाला लाल, हा बघा। थोडा वेळ ह्याच्यावर झाकण देऊन तो वाफेवर शिजवणार आहे मी आता, सुंदर। तर थोड्या वेळाने बोलते तुमच्याशी। आता मी करत आहे भाकऱ्या, आमच्या कोळी लोकांच्या भाकऱ्या। भाकऱ्या खायला या सगळ्यांनी, कोळी पद्धतीच्या भाकऱ्या। बघा आता मी तुम्हाला दाखवते कशी आम्ही भाकरी बनवतोय ते, सुंदर। पहिले लाटून घेते आणि नंतर मग हाताने बनवते मस्तपैकी। एकीकडे तवा पण ठेवला आहे, बघा किती सुंदर मोठी भाकरी केलेली आहे मी मस्तपैकी पाण्यावरची। हे बघा, तर ही मी टाकते आहे तव्यात।
ही आहे आमची तांदळाची भाकरी. बघा किती छान दिसते. हा बघा होत आलाय तसा. सुक्का जवला केलाय, जास्त पाणी नाही घातलंय, वाफेवर शिजवते. सुंदर असा मस्तपैकी. तुम्हाला तेल हवं असेल तर तुम्ही आणखीन टाकू शकता ह्याच्यात. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत. हा बघा जवला किती छान झालेला आहे आता तयार. मस्त तरीच आलेली आहे त्याला. किती छान उकळतोय बघा. मस्त असा रसरशीत झालाय अगदी. कैरी पण खूप छान शिजली आहे. आणि ही आहे कोलबी फ्राय करायला टाकली आहे मस्तपैकी. वरूनला आमच्या खूप भूक लागली आहे, काही करतोय, लवकर बनव करतोय. आणि 4च कोलब्या टाकल्यात मी फ्राय करायला. आणि हा जवला किती सुंदर दिसतोय ना. झालाय आता तो जवला, पण तरी पण मी बारीक गॅस करून ठेवला आहे बघा. थोडासा रस्सा केला मी, एकदमच सुक्का नाही केला, थोडासा रस्सा केला आहे बघा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगा. साधी सोपी रेसिपी टाकली. रोजचं जसं मी जेवण माझं करते तसं मी दाखवलं आहे तुम्हाला. माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला लाईक करा सगळ्यांनी. हे बघा जवला उकळतोय छान, मस्तपैकी छान झालेला आहे जवला. आता वरूनला पटापट जेवण वाढतंय. थँक्यू सो मच. गुड नाईट.